लागला नाही, परंतु काही भावना निश्चितच या ठिकाणी मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे. सभापती महोदय, मी अत्यंत छोट्याशा एका खेड्यातून नाईक नगर तांडा उमरखेडा तालुका मंठा जिल्हा जालना येथून येतो आणि बंजारा समाजाच्या एका शेतकरी कुटुंबातून मी येतो. सभापती महोदय, सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्राच्या सर्वोच्च अशा विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आमदार म्हणून या ठिकाणी येण्याची संधी मला ज्यांनी दिली त्या माझ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी, त्यावेळेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी आणि आताचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यावेळेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी जे की इन्चार्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी होते असे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्यावेळेसचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, के सी वेणुगोपालजी आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र मोठ्या भावासारखे स्वर्गीय राजीवजी सातव, हे सगळे त्या प्रक्रियेमध्ये कळत नकळत आशीर्वाद रूपाने मला ही संधी निर्माण करून देत होते. प्रथम मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या तांड्यावरच्या पोराला एवढी मोठी संधी सर्वोच्च सभागृहामध्ये येणार, ज्या सभागृहामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय लोकमान्य टिळक यांच्यासारखे मोठे मोठे नेते या सभागृहाचे सदस्य राहिले, त्या सभागृहाचं सदस्य होण्याची संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. सभापती महोदय, एक प्रसंग मला या ठिकाणी निश्चित आठवतो की 1994-95 पासून मी काँग्रेसच्या चळवळीमध्ये संघटनात्मक काम करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून पक्षासोबत जोडल्या गेलो आणि कळत नकळत तालुका अध्यक्ष, विद्यापीठाचा उपाध्यक्ष, राज्याचा सचिव, राज्याचा महासचिव, NSYच्या माध्यमातून काम करत राहिलो, युवक काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून काम करत राहिलो आणि जवळपास 25 वर्ष सतत काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आणि त्यानंतर त्या कामाची पावती म्हणून मला विधान परिषदेचा आमदार बनण्याची संधी. सभापती महोदय, मला तो प्रसंग आठवतो. 9 मे म्हणजे ज्या काम करण्याच्या कालखंडामध्ये 25 वर्षात 2004, 2009, 2014 आणि 2019 असं 4 वेळेस मी विधानसभेची उमेदवारी मागितली. बऱ्याचदा असा निरोप यायचा की निश्चित झाली आहे, परंतु ऐन वेळेला त्याच्यात फेरबदल व्हायचा आणि उमेदवारीपासून मी दूर जायचो, माझी उमेदवारी हुकायची, माझं तिकीट कटायचं. परंतु अखेर तो यशस्वी दिन उजाडला. 9 मे शनिवार 2024 मला आदरणीय प्रांताध्यक्षाचा फोन आला, आदरणीय इन्चार्ज खरगे साहेबाचा फोन आला. सभापती महोदय, हे सांगताना मला खरं म्हणजे थोडंसं भावनिक विषय वाटतो. थोरात साहेबांनी मला फोन केला आणि त्यांनी मला विचारलं की राजेश कुठं आहे. मी म्हटलं की साहेब मी पुण्यात आहे. काय करतोय सध्याला. मी म्हटलं साहेब मी माझ्या मुलीसोबत खेळतोय, आम्ही सोफ्याला राऊंड मारतोय, ती मला पकडते, मी तिला पकडतो, कोविडमध्ये आम्ही घरामध्ये. थोरात साहेब म्हणाले की अरे तू एवढं कसं खरं बोलतो, काहीतरी दुसरं सांगायचं, कामात आहे, इकडे आहे. मी म्हटलं साहेब मी खोटं बोलून काय करणार आणि आपल्यासारख्या व्यक्तीला खोटं बोलणं म्हणजे ते कुठेतरी चुकीचं ठरेल. त्यांनी सांगितलं की तू आता बाजूला जा, तू एकट्यामध्ये जाऊन मला फोन कर. सभापती महोदय, मी बैठकीमधून पळत बेडरूममध्ये गेलो, कडी लावली, लॉक केलं. एकीकडे थोरात साहेबाला मी फोन केला, त्यांनी सांगितलं की असं असं निरोप आहे सोनियाजीकडनं आणि
खरगे साहेबाकडनं, पण तू कोणाला सांगू नको. मी म्हटलं साहेब मी कोणालाच नाही सांगणार, पण वडिलांना सांगतो, एक व्यक्तींना सांगतो. ते ठीक आहे. पण एकीकडे मी मध्ये गेल्यामुळे माझी बायको आणि माझी मुलगी परेशान झाली. ते हैराण झाले की हा पळत काय गेलाय, काय झालंय. आणि ते दार ठोठावत होते. मी दार उघडून त्यांना सांगितलं मी नंतर सांगतो. ते चिंतातूर होते. 1 तासानंतर कन्फर्मेशन, ते उमेदवारीचं प्रेस रिलीज बाहेर निघालं आणि दिल्लीवरून थेट राजेश राठोड यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याचं प्रेस रिलीज तिथून झालं. त्यानंतर मी बायकोला सांगितलं की सुनो मैं विधायक बन गया हूँ. तर तिने सांगितलं की आप हर बार ऐसा ही बोलते हो, 4 बार इसके पहले हुआ है, ये बातें मुझे बोलो मत. आणि तिचा विश्वास नाही बसला. सभापती महोदय, कोविडमध्ये सगळं लॉकडाऊन, शहरं बंद, जिल्ह्याच्या बॉर्डर बंद, बँका बंद, ATM बंद, बॉन्ड पेपर मिळण्याची सोय नाही, टाईपरायटिंगची सोय नाही, झेरॉक्सची सोय नाही. मी पुण्यामध्ये माझे कागदपत्र जाणल्याला मंठ्यामध्ये, मला यायचं इकडे मुंबईला, त्याच्या परवानग्या घ्यायच्या मला तिथं शनिवारच्या संध्याकाळी, आणि रविवारी कोणतं कलेक्टर ऑफिस चालू नसतं. म्हणजे एकीकडे एवढी मोठी सुवर्ण संधी निर्माण झालेली असताना मी अत्यंत अडचणीमध्ये त्या ठिकाणी आलेलो होतो. शेवटी सभापती महोदय, मी माझ्या एका मित्राला सांगितलं की तू डॉक्टरकडनं प्रमाणपत्र घे की तू आजारी आहे आणि तुला मुंबईला यायचं आहे. आणि ती परवानगी घेऊन कलेक्टर ऑफिसमधून तिथून माझे कागदपत्र बोलवले. पुण्यातून मी आलो आणि इथल्या काही मित्रांच्या मदतीने आणि थोरात साहेबाच्या मदतीने मी ते सगळे कागदपत्र आणि याची जुळवाजुळव केली. अखेर फॉर्म भरण्याच्या दिवशी सभापती महोदय माझ्याजवळ कॅशमध्ये 10,000 रुपये नव्हते आणि चेक बी काय असं हे घेत नाहीत. तर माझ्यासोबत जे दुसरे इच्छुक होते, मोहन जोशी साहेब, मी त्यांच्याकडनं कॅश घेतली. ते आखरीला म्हणले तिकीट बी घे, कॅश बी घे, अजून काय घ्यायचो. म्हटलं पेन द्या सही करायला, पेन बी घे. तर अशा प्रसंगामधून मी त्या ठिकाणी इथे आलो. सभापती महोदय, एकीकडे माझी उमेदवारी जाहीर झाली दिल्लीवरून, दुसरीकडे राज्याच्या नेतृत्वाने एकत्रितरित्या दुसरा उमेदवार त्या ठिकाणी दिला, राजकिशोर मोदी. आणि मला प्रसंग म्हणजे भीतीदायक माझ्यासाठी निर्माण झाला. मला आदरणीय विलासराव देशमुख साहेब, अनिल परब साहेब यांच्या इलेक्शनची आठवण झाली की अर्ध्या मताने पराभव होतो. आणि मग त्या भीतीपोटी आपण कसं लढायचं आणि तांड्यावरच्या सामान्य पोरांनी काय करायचं, असा प्रसंग तिथे असताना मी आदरणीय सोनियाजींना आणि खरगे साहेबांना कळवलं की असा प्रसंग झालेला आहे की तिथे इलेक्शन होईल, बिनविरोध होणार नाही. एक उमेदवार काँग्रेसकडनं जास्तीचा त्या ठिकाणी दिल्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. आदरणीय सोनियाजींनी आणि खरगे साहेबांनी तातडीने तिथून राज्याच्या नेतृत्वाला ईमेल केला, जो कळत न कळत एक सूचनासारखा होता की दिल्लीवरून AICCचा अधिकृत उमेदवार हा राजेश राठोड आहे. दुसरा उमेदवार स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला असेल त्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर राहील. दुसरीकडे उद्धव ठाकरे साहेबांनी एक प्रेस रिलीज बातमीमध्ये असं सांगितलं की काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्यास मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. म्हणजे तिकडून दिल्लीच्या नेत्यांनी मदत केल्यामुळे, इकडून उद्धव ठाकरे साहेबांनी ही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवार हा रद्द करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती. एकीकडे मी विनंती करत होतो की माझंच नाव रद्द करा. समोरून विचारण्यात आलं की तुमचं का रद्द करा. म्हटलं मला सवय झाली, मी 4 वेळेस कटलेलो आहे, 5व्यांदा कटलो तर कोणाला काही धक्का बसणार नाही. पण उद्धव ठाकरे साहेब तिथे आमदार होणं गरजेचं आहे, कारण हे सरकार बनून आज 6वा महिना झालेला आहे आणि ह्या तारखेच्या नंतर 19 तारखेच्या नंतर 26 तारखेला त्यांचे 6 महिने पूर्ण होतात. म्हणजे ही त्यांच्या आमदारकीची एक गोष्ट नसून हे पूर्ण सरकार पडेल. त्यामुळं माझी उमेदवारी रद्द करा आणि माझी उमेदवारी रद्द करून दुसऱ्याला फायनल करा आणि हे बिनविरोध करा. बिनविरोध होणं गरजेचं आहे. परंतु ही गंभीरता जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी समोरून मला
आदरणीय सोनिया जी ने सांगितलं की 4 बार आपका कैंडिडेचर कैंसिल हुआ है, इस बार आपका ही फायनल होगा. आणि थोरात साहेबांनी, सतीश बंटी पाटील साहेबांनी मला पूर्ण मदत करून माझा फॉर्म त्या ठिकाणी मानला. सभापती महोदय, एकीकडे आनंद आणि त्या भीतीच्या याच्यामधून निघून माझा उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सभापती महोदय, मी उद्धव ठाकरे साहेब, नीलमताई गोरे अशा मोठ्या आणि ज्यांना आयडियल नेतृत्व म्हणून आपण मानतो अशांच्या सोबत शपथविधी घेतली. सभापती महोदय, मी अभिमानाने सांगतो की मी उद्धव ठाकरे साहेबाचा बॅचमेट आहे. आता जसं की एखादा मोठा माणूस असतो आणि त्याचा लहानपणी शाळेमध्ये एखादा वर्गमित्र असतो, भले तो लहानाचा लहानच राहतो, पण मी जरी मोठा होणार नसेल तर पण मी हे नेहमी अभिमानाने सांगेन की मी उद्धव ठाकरे साहेबांचा बॅचमेट आहे. त्यांच्यासोबत मी शपथ घेतली. या नीलमताई गोरे ज्या दिसतात टी व्हीमध्ये, यांच्यासोबत मी शपथ घेतली. हे मी नेहमी कधी पण सांगू शकेन. सभापती महोदय, लहानपणापासूनच आजोबा हरिनाईक, वडील धोंडीरामजी राठोड, ते पण नाईक, त्यामुळे कळत नकळत नेतृत्व गुण आणि ह्या गोष्टी माझ्या जीवनाशी स्पर्श करत राहिल्या. वडीलसुद्धा विधान परिषदेचे सदस्य राहिले. त्यांनासुद्धा आदरणीय सोनियाजी गांधी यांनी डायरेक्टली उमेदवारी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यावेळेसचे महासचिव जे आज बी आहेत मुकुलजी वासनिक साहेब, यांनी त्यांना मोठं सहकार्य केलं. सभापती महोदय, मी राजकीय कारकिर्दीमध्ये संघटनात्मक काम करत असताना पहिल्यांदा जिल्हा परिषदेचा सदस्य झालो, नंतर दुसऱ्यांदा झालो. 2 वेळेस महिला आरक्षणाच्या वेळेस माझ्या आई जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. सभापती महोदय, मंठा तालुक्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या 4 वेगवेगळ्या मतदारसंघातून मी निवडून आलो आणि सभापती देखील झालो. सभापती झाल्यानंतर सभापती संघटनेचा मी अध्यक्ष देखील झालो. सभापती महोदय, 2020मध्ये आमदार, आणि असा आमदार की जो आता जे इलेक्शनचं आमचं चर्चा चालते, किती आमदार लागतात, कितीचा कोटा आहे, कोणी म्हणतं 32 लागतात, कोणी म्हणतं 30 लागतात. मग त्या 2020च्या मेमध्ये 32 आमदाराच्या कोट्याच्या पाठबळावरती 32 आमदाराचं बळ घेऊन मी त्या ठिकाणी आमदार झालो. आणि एक विधानसभेचा सदस्य 3-4 लाखाचा प्रतिनिधी असेल तर मी त्या ठिकाणी 1,25,00,000 लोकांचा प्रतिनिधी मी त्या ठिकाणी स्वतःला समजतो. सभापती महोदय, 2023मध्ये पक्षाने मला प्रतोद म्हणून संधी दिली. राज्यमंत्री दर्जा त्या ठिकाणी होता, परंतु सचिवालय विधानमंडळाचं ते मान्य करायला तयार नव्हतं. आताच नुकतंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी याची घोषणा केली की सर्व प्रतोदांना राज्यमंत्री आणि मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्री असं दर्जा त्या ठिकाणी दिला. सभापती महोदय, माझ्या आईचं एक स्वप्न होतं की मी काहीतरी मोठा ऑफिसर व्हावा, मी काहीतरी IAS ऑफिसर व्हावा, मी लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरावं, हे माझ्या आईचं स्वप्न त्या दिवशीच्या सरकारच्या घोषणेमुळे, राज्यमंत्री दर्जा मिळाल्यामुळे पूर्ण झालं. लाल दिव्याची गाडी तर आता भेटत नाही, परंतु ते लाल दिव्याचं स्वप्न, सभापती महोदय, आपलं आणि माझं नाव मागच्या पत्रिकेत मी बघितलं. त्या ठिकाणी जालन्याच्या एक कार्यक्रमामध्ये विक्रमजी काळे कॅबिनेट मंत्री दर्जा, राजेश राठोड राज्यमंत्री दर्जा. ती पत्रिका बघितल्यानंतर ती पत्रिका माझ्या घरी ठेवली होती. सभापती महोदय, माझ्या आईने माझ्या परस्पर नामदार राजेश राठोड असा बोर्ड बनवून घेतला आणि घरी लावून टाकला. सभापती महोदय, आमदार झाल्यानंतर वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रतोद म्हणून आईचं स्वप्न पूर्ण झालं. एकीकडे वयाचे 48-39 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कधी कधी असं वाटतं की राजकारणामध्ये पुढे जर आपण नाही गेलो तर काय करायचं, कारण ह्या वयामध्ये काही दुसरा बिझनेस, दुसरा व्यवसाय किंवा दुसरं काही व्यापार करणं हे शक्य नसतं. सभापती महोदय, आणि राजकारणाची सवय, राजकारणाची एकदा
नाद लागला की माणूस राजकारणापासून दूर जाऊ शकत नाही. परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो सभापती महोदय. मी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या वेपनच्या माध्यमातून बंजारा समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडत राहिलो. सभापती महोदय, क्रिमिलेअरची अट दूर करणं, बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र महसुली गाव दर्जा देणं, ग्रामपंचायत स्वतंत्र करणं, अशा अनेक मागण्या मी सरकारकडनं मंजूर करून घेतल्या. सभापती महोदय, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत नावाची घरकुल योजना मी बनवली, त्याचा ड्राफ्टिंग मी केलं आणि ती योजना पण महाराष्ट्राला लागू आहे. सभापती महोदय, आज पोहरा देवीच्या विकासासाठी मी मागणी केली की गोदरीमध्ये तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करता, पोहरा देवीचं काय? मग पोहरा देवी आमचं मूळ संस्थान आहे. मी धन्यवाद देईन एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना की 700पेक्षा जास्त, आणि मी म्हणेन की त्याला शेवटीपर्यंत 1000 कोटी रुपयापर्यंत जाईल. पण हे करण्याचं भाग्य मला मिळालं, याचा आनंद मला आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मी लढत असताना खोटे जातीचे प्रमाणपत्र, खोटे बोगस प्रमाणपत्र या विरोधात जेव्हा मी लढलो, तेव्हा सभापती महोदय माझ्यावर 2 वेळेस प्राणघातक हल्ला झाला. एक वेळेस माझ्या अंगावरती मोठा टँकर घालण्यात आला, एक वेळेस माझी इनोवा गाडी तोडून टाकण्यात आली, फोडून टाकण्यात आली, तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. अनिल परब साहेबांच्या सोबत, भाई जगताप साहेबांच्या सोबत सगळ्याच सदस्यांनी माझ्यासाठी खूप आवाज केला, त्याच्यात तुम्ही पण होते. नंतर मला सरकारने संरक्षण दिलं आणि Y+ दर्जा देऊन त्या ठिकाणी मला संरक्षण दिल्याबद्दल मी सर्व सन्माननीय सदस्यांचं आणि आपलं धन्यवाद देतो. सभापती महोदय, बंजारा समाजाच्या विजेच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या संदर्भात सरकारने SIT चौकशी जाहीर केली, पण ती परत रद्द करून टाकली. माझी विनंती आहे की आपण ती पूर्ववत त्या ठिकाणी करावी. सभापती महोदय, महानायक वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात मी मागणी केली आणि सरकारने पॉझिटिव्हली ती मागणी केंद्र सरकारकडे शिफारस करून पाठवलेली आहे. हे माझ्या प्रयत्नाचं यश किंवा सरकारचं धन्यवाद याच्यापैकी कोणतंही समजलं तर एकच आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, महानायक वसंतरावजी नाईक यांचं कार्य, त्यांच्या आठवणी जर विचार केला सभापती महोदय, दुबईसारखा देश आता कुठे समुद्र मागे लोटून काम करतो. त्यांनी 70च्या दशकात आपण जिथे उभा आहोत तिथे समुद्र होता. चर्चगेटच्या इमारतीला समुद्राचं पाणी लागायचं, ओव्हल मैदानाला समुद्राचं पाणी लागायचं. हा पूर्ण समुद्र त्यांनी मागे ढकलून नरिमन पॉईंट, रिक्लेमेशन आणि कप परेडसारखा एरिया डेव्हलप केला. आणि वसंतराव नाईक साहेबांची ती संकल्पना दुबईने आता स्वीकारली तर दुबई इतकं पुढे गेलं. तर त्यांना भारतरत्न पुरस्कार लवकर देण्यासाठी देखील मी ह्या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो. सभापती महोदय, मला काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक कार्य करत असताना, काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना मला अभिमान वाटतो. मला अनेक जिल्ह्यामध्ये प्रभारी म्हणून काम करण्याची संधी भेटली. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद अनेक आपण बघता. सभापती महोदय, मागील लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जालना आणि परभणी, सोलापूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या 5 लोकसभेमध्ये मला बंजारा समाजाला संघटित करण्यात यश मिळालं आणि त्यांचं एक गटामतदान केल्यामुळे या 5ही ठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. सभापती महोदय, मी धन्यवाद देईन पक्षाला की मला संधी त्या ठिकाणी आपण दिली. सभापती महोदय, बंजारा समाजाच्या रोजगाराचे प्रश्न मी नेहमी मांडतो, आरोग्याचे प्रश्न मांडतो. त्या व्यतिरिक्त मराठवाड्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील मी सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. सभापती महोदय, मला धन्यवाद द्यावेसे वाटतात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखरजी बावनकुळे जे आता आहेत, आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी याच्यासाठी आभार मानतो की त्यांच्यामुळे मी मागणी केलेली तांड्यांना महसुली गाव
देण्याची प्रक्रिया सुरू झाली, स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु सभापती महोदय, हा कार्यक्रम म्हणजे असा ऐच्छिक टाईप केलेला आहे. म्हणजे अधिकाऱ्याच्या इच्छा असेल, त्यांची मर्जी असेल तर करतील, नाही तर नाही करतील. याला कंपल्सरी सक्तीचं जर तुम्ही केलं ना, निवडणुकीचं काम जसं करणं भागच पाडतं, तसं प्रत्येक तांड्यांना तुम्ही इथून आजच्या आज किंवा उद्या घोषणा करा तुम्ही सभागृहातून की ज्या ज्या तांड्याची संख्या 700पेक्षा जास्त आहे त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करीत आहोत. आणि कागदपत्र प्रक्रिया अधिकारी लेवलला नंतर करता येईल सभापती महोदय. आज एकीकडे आपण त्यांना घोषणा केली आहे, जाहीर केलं आहे, दुसरीकडे कार्यक्रम लागला ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि सगळे तांडे अजून त्या ग्रामपंचायत होण्याच्या प्रक्रियेपासून दूर आहेत. सभापती महोदय, खरं जर पाहिलं तर या पुढच्या निवडणुका जेव्हा होतील, मला असं वाटतं एप्रिलमध्येच हा कार्यक्रम लागू शकतो. या निवडणुका ज्या वेळेस होतील, मला माहीत नाही काय परिस्थिती त्यावेळेस राहणार आहे, आम्हाला संधी मिळेल नाही मिळेल, पण आम्ही समाधानी आहोत. आम्हाला जेवढी संधी मिळाली, आम्ही मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वंचित घटकासाठी आणि बंजारा समाजासाठी आम्ही लढलो, आम्ही कामं केले, आम्ही प्रश्न मांडले. सभापती महोदय, मला आनंद वाटतो की विधान भवनातील कक्ष अधिकारी, उपसचिव, सचिव यांचे 9 लोकांचे प्रमोशन करण्यासाठी माझा प्रश्न कारणीभूत ठरला आणि त्या 9च्या 9 लोकांचं प्रमोशन झालं. सभापती महोदय, म्हाडामधील 9 अधिकारी जे निवृत्त झाल्याच्या नंतर देखील OSD आणि वरच्या पातळीवरती मंत्रालयामध्ये बसले होते, त्यांना पदमुक्त करावं लागलं सरकारला, हे माझ्या प्रश्नामुळे. सभापती महोदय, माझ्या प्रश्नामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी 2 अधिकारी निलंबित केले धडाडीने आणि बोगस जात प्रमाणपत्र देणाऱ्या ज्या गँग होत्या त्यांच्या मुसक्या आवळल्या. सभापती महोदय, त्याच्यातल्या राहिलेल्या लोकांवर फौजदारी दाखल करून ती राहिलेली साखळी तोडणं गरजेचं आहे. सभापती महोदय, मला आनंद वाटतो की माझ्या भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली. आणि सभापती महोदय, येणाऱ्या काळात जर काँग्रेस पक्षाची उमेदवारी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ठरवणार असेल आणि मला देणार असेल तर मी आभारच व्यक्त करीन. पण जरी समजा काँग्रेस पक्षाला ती संधी मिळणार नसेल, महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे साहेबांना ती संधी मिळणार असेल, तर त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. आणि सभापती महोदय, मला बदलून जर काँग्रेस पक्ष इतरांना उमेदवारी देणार असेल तर त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि पक्षाचं मी आभार मानतो की आपण मला एवढी मोठी संधी दिली की ज्या संधीमुळे मी या महाराष्ट्राच्या संसदीय प्रणालीच्या सर्वोच्च अशा मंदिरामध्ये उभा राहून या ठिकाणी मी भाषण करत आहे. सभापती महोदय, जर का येणाऱ्या काळामध्ये एखाद्या वंचित घटकाचा उमेदवार त्या ठिकाणी पक्षाने दिला तर निश्चितच येणाऱ्या काळात राहिलेले प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्या वतीने मांडल्या जातील. मी तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर, नीलमताई गोरे, रामभाऊ शिंदे आणि परत उपसभापती नीलमताई गोरे यांचं मनापासून आभार व्यक्त करीन. यांनी मला वेळोवेळी संधी दिली. त्यांनी दिलेल्या संधीमुळे माझे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले. आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद करीन आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय खरगे साहेब, आदरणीय KC वेणुगोपाल साहेब आणि माझ्या वडिलांना संधी देण्यामध्ये ह्या सगळ्यांसोबत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब यांचं सभापती महोदय आपलं स्वतःचं एक लातूर कनेक्शन असल्यामुळे मी तुम्हाला माझी सही दाखवतो. सभापती महोदय, माझी सही राठोड म्हणून आहे, पण वाचताना लातूर दिसते. बरोबर बरोबर आहे. विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासोबतचं भावनिक कनेक्शन जे आहे ते मी लिहितो राठोड,
वाचायला तर लातू. सभापती महोदय, खूप या ठिकाणी बोलू शकतो, पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि रामभाऊ शिंदे साहेब 25 मिनिटं. यांची सूचना लक्षात घेऊन मी या ठिकाणी थांबतो आणि सर्वांचे पुनश्च मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय सेवालाल. संजय केनेकर. सभापती महोदय, आज विधान परिषदेच्या 9 सदस्यांच्या कार्यकाळाचा जो निरोप समारंभ आहे, या निरोप समारंभाला सभापती महोदय सन्माननीय राम शिंदे साहेब, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तसेच संजय